आणखी एक महत्त्वाची बातमी, जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीकडे 200 आमदार असले तरी सुद्धा आमच्याकडचे लोक त्यांना हवेत, याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। उद्या राहुल गांधी सुद्धा भाजपमध्ये जातील अशा चर्चा होतील असा उपरोधिक टोला अरविंद सावंत यांनी लगावलाय। तर मोदींची गॅरंटी चालते हे दिसून येतंय अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे। अहो, बऱ्याच लोकांची चर्चा आहे, म्हणजे माझ्याबद्दल चर्चा असते, रोहितबद्दल चर्चा असते, आव्हाडांबद्दल असते, देशमुख साहेबांबद्दल असते, जयंत पाटलांचं, सगळ्यांबद्दल चर्चा रोज असते। म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे की जेव्हा 200 आमदार 300 खासदार एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक लागतायत, हवेत, विचारता आमच्यामध्ये काहीतरी गंमत आहे ना। मी आता तुम्हाला त्याच्यावरती सांगितलं ना, राहुल गांधी सुद्धा उद्या भाजपात प्रवेश करतील असं म्हणतील। मला आदरणीय उद्धवजींचं फार कौतुक वाटतं, ते एक छान वाक्य म्हणाले की भारतीय जनता पार्टीचा कालांतराने अध्यक्ष सुद्धा काँग्रेसचा असेल। कालपर्यंत काँग्रेस मुक्त भारत असं भारतीय जनता पार्टी म्हणत होती, आता काँग्रेस युक्त भाजपा असं नवीन बिरुद मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाकडे प्रवेश होत आहे। आज आपल्या भारत देशामध्ये मोदींचीच गॅरंटी चालते, जे लोक स्वीकारतात त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। म्हणून कुठल्या पक्षातला कुठला मोठा नेता येऊ पाहतोय ही बातमी ऐकल्यानंतर आश्चर्य वाटत नाही, कारण का प्रत्येकाला आता कळून चुकलेलं आहे की राहुल गांधींच्या नेतृत्व हे अतिशय अपयशी ठरलेलं आहे।